अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजेच बिग बुकमधील आम्ही अज्ञेयवादी ह्या 4थ्या प्रकरणाचे वाचन. पूर्वीच्या प्रकरणामध्ये मद्यासक्तता म्हणजे काय याबद्दल तुम्हाला काही ज्ञान झाले आहे. मद्यासक्त आणि मद्याची आसक्ती नसलेला यामधील फरक आम्ही स्पष्ट केला आहे अशी आम्हाला आशा आहे. प्रामाणिकपणे तुम्हाला वाटत असतानाही तुम्हाला कायमचे मद्य सोडता येत नाही असे जेव्हा तुम्हाला आढळून येते किंवा मद्यपान करताना त्याच्या प्रमाणावर तुम्हाला ताबा ठेवता येत नाही, तेव्हा तुम्ही संभाव्य मद्यासक्त होता. त्या परिस्थितीत तुम्ही अशा एका आजारीपणाच्या अधीन झालेले असता की जेथे फक्त आध्यात्मिक अनुभवच तुम्हाला वाचवू शकेल. आपण नास्तिक व अज्ञेयवादी आहो असं ज्याला वाटतं त्याला अशा तऱ्हेचा अनुभव घेता येणं शक्य नसतं. पण प्राप्त परिस्थिती चालू ठेवणे हे विशेषतः आशा नष्ट झालेला तो मद्यासक्त असेल तर विनाशकारीच असतं. मद्यासक्तीतून येणारा मृत्यू किंवा आध्यात्मिक पायावरील जीवन ह्या 2 पर्यायात निवड करणं नेहमीच सोपं नसतं, पण ते इतकं कठीणही नसतं. आमच्या बंधुत्वावर आधारलेल्या या संस्थेतील निम्म्याहून अधिक लोक याच प्रकारच्या अवस्थेतून गेलेले आहेत. प्रथमतः आमच्यापैकी काही लोकांनी आपण खरोखरच मद्यासक्त नाही या आशेने हा प्रश्न टाळण्याचाच प्रयत्न केला. परंतु कालांतराने आम्हाला दिसून आलं की आध्यात्मिक जीवनाचा आधार घेतला नाही तर पुढे अंधार आहे. तुमच्या बाबतीत कदाचित तसेच घडण्याचा संभव आहे, पण धीर सोडू नका. आमच्यापैकी निम्मे लोक मानित असत की आपण नास्तिक किंवा अज्ञेयवादी आहोत. आमचा अनुभव गृहीत धरला तर तुम्हालाही निराश होण्याचं कारण नाही. नीतिनियम किंवा जीवनाचे श्रेष्ठतर तत्वज्ञान ही मद्यासक्तीवरील मात करण्याला समर्थ ठरली असती तर आपल्यापैकी अनेक लोक फार पूर्वीच येथून निभावून गेले असते. पण आम्हाला आढळून आलं की कितीही प्रयत्न केला तरी असे नीतिनियम वा तत्वज्ञान मनःशांती मिळवण्याची आमची आकांक्षा होती आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नांची शिकस्त केली, पण आवश्यक ती शक्ती त्यातून मिळू शकली नाही. इच्छाशक्तीतून प्राप्त करून घेतलेले मानवी बळ या कामी उपयोगी पडू शकले नाही. ते दुबळे ठरले. शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढील यक्ष प्रश्न होता. जिच्या आधारावर आम्ही जीवन कंठू शकू अशी शक्ती आम्हाला हवी होती आणि ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ असणं आवश्यक होतं. हे ओघानं आलंच. एका दृष्टीने ही अपरिहार्य गोष्ट होती. प्रश्न एवढाच होता की आम्ही ती शक्ती कोठे आणि कशी मिळवू शकणार होतो. महाराज, हे पुस्तक त्याच प्रश्नाचा उहापोह करणार आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट तुमचा प्रश्न सोडवू शकणाऱ्या तुमच्यापेक्षा श्रेष्ठतर अशा शक्तीचा शोध घेण्याला तुम्हाला मदत करणं हेच आहे. त्याचा अर्थ असा की आम्ही असं पुस्तक लिहिलं आहे की जे आमच्या मते आध्यात्मिक तसेच नैतिक आहे. आणि त्याचा आणखी एक अर्थ असा की आम्ही या पुस्तकात परमेश्वराबद्दल बोलणार आहोत. येथेच अज्ञेयवादी लोकांची आमची झटापट सुरू होते. अनेक वेळा आम्ही एखाद्या नव्या माणसाशी बोलत असताना त्याचे मद्यासक्तीचे प्रश्न आणि आमची फेलोशिप याबद्दल चर्चा करू लागलो की त्याची आशा प्रज्वलित झालेली आम्हाला दिसते. पण आध्यात्मिक प्रश्नावर जेव्हा आम्ही बोलू लागतो आणि विशेषतः देवाचा आम्ही जेव्हा उल्लेख करतो तेव्हा त्याचा चेहरा एकदम पडलेला दिसतो. त्याचे कारण असं आहे की त्या माणसाला वाटतं की आपण जे प्रश्न कौशल्याने टाळले आहेत किंवा ज्यांची उपेक्षा केली आहे तेच आम्ही पुनर्जीवित करीत आहोत. त्याच्या भावना आम्ही समजू शकतो. त्याचा प्रामाणिक संशय आणि पूर्वग्रह आमच्याही मनात दाटून आलेला होता. आमच्यापैकी काही भयंकर धर्मविरोधी होती. इतरांना देव या शब्दातून बालपणी कोणीतरी देवाबद्दलची जी कल्पना त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत असे ती विशिष्ट कल्पना मनचक्षुसमोर येत असे.
ही विशिष्ट कल्पना झिडकारून द्यावीशी आम्हाला वाटली, ती कदाचित ही कल्पना अपुरी आहे असं वाटल्यामुळे असेल. ती झिडकारून टाकल्यामुळे आमचा असा समज झाला की आपण ईश्वराची कल्पनाच सर्वस्वी ताज्य ठरवली आहे. आम्हाला अस्वस्थ करणारा विचार हा की आपल्या पलीकडील कोण्या शक्तीवर श्रद्धा ठेवणे व त्यावर अवलंबून असणे हे दुबळेपणाचेच नव्हे तर भ्याडपणाचेही लक्षण होय. संघर्षवादी व्यक्ती, संघर्षकारी धर्मपंथ आणि अनाकलनीय अशा आपत्ती यांचे दिग्दर्शन करणाऱ्या या जगाकडे आम्ही दाट संशयाने पाहत होतो. स्वतःला ईश्वरभक्त मानणाऱ्या अनेक व्यक्तींकडेही आम्ही चकित होऊन पाहत होतो. जगन्नियत्ता असलेल्या सर्वश्रेष्ठ पुरुषा या सर्व गोष्टीशी काय कर्तव्य असू शकेल? आणि सर्वश्रेष्ठ पुरुषाची तरी कोण कल्पना करू शकेल असा विचार मनोमनी येत असे. पण तारकांनी लखलखून टाकलेल्या एखाद्या रात्री मोहरून जाऊन आम्ही विचार करीत असू, मग ही सारी कोणाची किमया आहे? दरारा आणि विस्मय अशी आमची भावना असे. पण ही भावना तरंगळून जात असे आणि नाहीशी होत असे. होय, अज्ञेयवादी वृत्तीच्या आम्हा लोकांचे हे विचार आणि अनुभव असत. पण आम्हाला दिलासा मिळाला तो हा की आमचे पूर्वग्रह दूर सारून आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणीतरी शक्ती आहे असा विश्वास ठेवण्याची नुसती तयारी दाखवल्याबरोबर आम्हाला प्रत्यय येऊ लागला. निदान त्याची सुरुवात तरी झाली. तथापि आम्ही हे मात्र मान्य करतो की आमच्यापैकी कोणालाही परमेश्वरी शक्ती कोणती याची कल्पना करणे अशक्य होतं. आम्हाला धीर देणारी आणखी एक गोष्ट प्रतीत झाली, ती ही की परमेश्वराबद्दलच्या दुसऱ्या कोणाच्याही कल्पनेचा विचार करण्याचे आम्हाला कारण नाही. आमची स्वतःची कल्पना कितीही अपुरी असली तरी त्याच्या सानिध्यात येण्यासाठी आणि त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी ती पुरेशी आहे. एका सर्जनशील निर्मितीक्षम बुद्धीचे वस्तूंच्या संपूर्णतेच्या मुळाशी असणाऱ्या विश्वाच्या त्या चैतन्याचे शक्य अस्तित्व आम्ही मान्य केल्याबरोबर आमच्यामध्ये एक नवी शक्ती संचारल्यासारखी, मार्गदर्शनाची एक नवी दिशा दिसल्यासारखी आम्हाला भासू लागली. अर्थात त्यासाठी काही साधी पावलं उचलण्याची मात्र आमच्यावर जबाबदारी आली. आम्हाला त्याच वेळी कळून आले की परमेश्वराची जे आराधना करतात त्यांच्यासाठी तो फार कठीण अशा अटी घालत नाही. आमच्यासाठी चित्तशक्तीचे अधिष्ठान व्यापक, सर्वसमावेशक असे आहे. जे कळकळीने तिचा ध्यास घेतात त्यांना ती वगळत नाही, लाथाडूनही टाकत नाही. आम्हाला वाटतं ती मानवजातीसाठी खुली आहे. म्हणून आम्ही जेव्हा तुमच्याशी परमेश्वराबद्दल बोलतो तेव्हा आमच्या मनोमनी परमेश्वराबद्दलची तुमचीच कल्पना असते. या पुस्तकात तुम्हाला जे इतर आध्यात्मिक शब्दप्रयोग आढळून येतील त्यांनाही हे लागू आहे. आध्यात्मिक शब्दांबद्दल तुमचा जो पूर्वग्रह असेल तो तुमच्या आड येऊ देऊ नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे प्रांजळपणे प्रकट करण्याच्या कामी कुठलाही संकोच करू नका. सुरुवातीला आध्यात्मिक विकास करण्यासाठी आमच्या कल्पनेत बसत असलेल्या परमेश्वराशी जागृत संबंध जोडण्यासाठी एवढेच आम्हाला जरुरीचे वाटले. त्यानंतर पूर्वी ज्या गोष्टी आमच्या आटोक्याच्या बाहेर वाटत होत्या त्याही आम्ही स्वीकारू लागलेले आम्हाला आढळून आलं. तो होता विकास. पण विकास करण्यासाठी कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक होतं. म्हणून आमची कल्पनाच आम्ही उपयोगात आणली, मग ती कितीही मर्यादित का असेना. आम्हाला एकच लहानसा प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक वाटलं. माझ्यापेक्षा श्रेष्ठतर अशी शक्ती आहे यावर आता माझा विश्वास बसला आहे काय? किंवा ती श्रद्धा ठेवण्याची तरी माझी तयारी आहे काय? एकदा माणसानं म्हटलं की माझा विश्वास आहे किंवा विश्वास ठेवण्याची माझी तयारी आहे तर तात्काळ आम्ही त्याला आश्वासन देऊ शकतो की बाबा रे,
तू योग्य मार्गावर आहेस. आमच्या बाबतीत हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे की या साध्या सुध्या पायावर एक आश्चर्यकारक रीतीने परिणामकारक ठरणारं आध्यात्मिक अधिष्ठान उभं करता येईल. ही एक अशी अपूर्व वार्ता आम्हाला मिळाली, कारण आम्ही असं गृहीत धरून चाललो होतो की श्रद्धा ठेवण्याच्या दृष्टीने कठीण असलेल्या अनेक गोष्टींचा श्रद्धापूर्वक स्वीकार केल्याशिवाय आम्हाला आध्यात्मिक तत्वांचा वापर करता येणार नाही. आध्यात्मिक स्वरूपाचे तोडगे आमच्या पुढे ठेवले गेल्यानंतर किती वेळा आम्ही सर्वांनी उद्गार काढले आहेत. त्या माणसापाशी जे आहे ते आपल्याशी असावे असे माझी इच्छा आहे. तो जी श्रद्धा ठेवतो आहे ती मी ठेवली तरी सारे काही साध्य होण्यासारखे आहे. पण त्याला जी स्पष्ट अशी वाटतात ती श्रद्धेची अनेक कलमं खरी आहेत असे मी मानू शकत नाही. त्याचं काय? त्या दृष्टीने आपल्याला सोप्या पातळीवरून सुरुवात करता येईल हा विचार आम्हाला समाधानकारक वाटला. शिवाय श्रद्धेवर अनेक गोष्टी स्वीकारण्याच्या आमच्या असमर्थतेच्या जोडीला अनेक वेळा हेकटपणा, भावनाशीलता आणि अविवेकी पूर्वग्रह यांनीही आमचे मार्ग कुंठित केलेले आढळून येतात. आमच्यापैकी अनेक जण इतके भावनोत्कट दिसून येतात की आध्यात्मिक गोष्टींच्या साध्या उल्लेखानेही त्यांचा विरोध उफाळून येतो. अशा तऱ्हेची विचारसरणी सोडून देणं आम्हाला भाग होतं. आमच्यापैकी काही लोकांनी प्रतिकार केला तरी या भावना झटकून टाकणं आम्हाला फार अडचणीचं गेलं नाही. मद्यासक्तीचा विनाश समोर उभा राहिल्यानंतर इतर प्रश्नांवरही लवकरच आम्ही तितकेच खुल्या दिलाने वागू लागलो. या दृष्टीने मद्य ही मोठीच मन वळवणारी शक्ती ठरली. त्या शक्तीने अखेरीस आम्हाला विवेकशील अवस्थेला आणलं. काही वेळा हे कंटाळवाणे मार्गक्रमण होते. आमच्यापैकी काही लोक जितके पूर्वग्रहाच्या अधीन झालेले होते तितके दुसरे कोणीही होणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे. वाचक तरी सुद्धा आम्हाला विचारतील की आपल्यापेक्षा श्रेष्ठतर अशी शक्ती आहे यावर त्याने विश्वास का ठेवावा? आम्हाला वाटतं त्याला काही चांगली कारणं आहेत. त्यापैकी काही कारणांकडे आपण दृष्टिक्षेप टाकूया. आजचा व्यवहारी माणूस हा वस्तुस्थिती आणि तिचे परिणाम यांचा भोगता असतो. तथापि 20वे शतक सर्व प्रकारच्या सिद्धांतांचा स्वीकार करीत असतं. त्याचा आग्रह एवढाच की हा सिद्धांत वस्तुस्थितीवर आधारलेला असला पाहिजे. आमच्यापाशी अनेक सिद्धांत आहेत. उदाहरणार्थ विद्युत शक्ती. प्रत्येक जण त्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो. संशयाची गुणगुणही त्याला त्याबद्दल ऐकू येत नाही. हा विनासायास स्वीकार का? बहुधा आपण जे पाहतो, आपल्याला जे भासतं, आपण जी दिशा दाखवतो, उपयोग करून घेतो, त्याचे स्पष्टीकरण आपल्याला शक्य नसतं. म्हणून त्या सर्व प्रक्रियेच्या बाबतीत सुरुवातीलाच आपण काही गोष्टी गृहीत धरून असतो. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक जण अलीकडे शेकडो गोष्टी गृहीत धरत असतो. या गोष्टींना पुराव्याचा आधार असतो हे खरं आहे, पण परिपूर्ण अशा दृश्य पुरावा मात्र त्यांना नसतो. आता विज्ञानाचे हे असे म्हणणे नाही काय की दृश्य पुरावा हा सर्वात दुबळा पुरावा असतो. आम्ही भौतिक जगाचा अभ्यास केला जात असताना सदैव आढळून आले आहे की बाहेरच्या देखाव्याप्रमाणे अंतर्गत वस्तुस्थिती असत नाही. उदाहरणार्थ द्यायचे झालं तर अर्धांड पोलादी काम हा एक विद्युत कणांचा गोळा असतो आणि हे विद्युत कण परस्पराभोवती बेफाम वेगाने फिरत असतात. हे अतिसूक्ष्म देह असलेले कण निश्चित कायद्यांनी बांधलेले असतात आणि हे कायदे साऱ्या अधिभौतिक जगात प्रचलित असतात. विज्ञान आपल्याला हे सांगतं, त्यावर अविश्वास ठेवण्याचे आपल्याला कारण नाही. तथापि तर्कशुद्ध अशा गृहीताच्या बाबतीत जेव्हा असं सूचित केलं जातं की अधिभौतिक विश्व आणि जीवनाचे जे आपल्याला दर्शन होत असतं
त्याच्या मुळाशी एक अतिप्रबळ मार्गदर्शक निर्मितीक्षम बुद्धी आहे. त्या क्षणी एक विकृत मनोभूमिका पृष्ठभागी येते आणि आम्ही परिश्रमपूर्वक स्वतःची अशी दृढ समजूत करून देऊ पाहतो की या बुद्धीचे अस्तित्व खरं नाही. आपण नंतर शब्दभांडार पालथं घालतो आणि युक्तिवादाची अक्षरशः वावटळ उठवतो आणि ती अशासाठी की या विश्वाला त्याच्या अस्तित्वाची चिकित्सा करण्यासाठी देवाची गरज नाही, ही आपली भावना प्रकट व्हावी. आपले युक्तिवाद खरे असतील तर यातून एकच गोष्ट सिद्ध होईल की जीवन हे शून्यातून निर्माण झालं. त्या जीवनाला अर्थ नाही आणि ते दिशाहीन आहे. आपण बुद्धिमान प्रणेते परमेश्वराच्या सदैव विकसित होणाऱ्या निर्मितीचे अग्रदूत आहोत असे स्वतःला समजण्याऐवजी आम्ही अज्ञेयवादी आणि नास्तिक यांनी असा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला की मानवी बुद्धी हा अखेरचा शब्द आहे, ज्ञानाचे भांडार आहे, जीवनाचे सर्वस्व आहे. आपले हे सगळे वागणे तत्वज्ञान निष्फलच ठरले नाही का? या संशयास्पद मार्गावर बराच प्रवास केलेल्या आमची तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही संघटित धर्मपंथाबद्दलचेही तुमचे पूर्वग्रह सोडून द्या. आम्हाला हे कळून आलंय की निरनिराळ्या धर्मपंथांच्या मानवप्रणीत उणीवा कोणत्याही असोत, या धर्मपंथांनी लक्षावधी लोकांच्या जीवनाला हेतू दिलेला आहे, दिशा दर्शवलेली आहे. श्रद्धावान लोकांना जीवन हे काय आहे याबद्दल तर्कशुद्ध कल्पना आहे. प्रत्यक्षात आम्हाला मात्र पटण्यासारखी अशी काही कल्पनाच सादर करता आली नाही. आम्ही फक्त आध्यात्मिक श्रद्धा आणि आचार यांचे उपहासाने विच्छेदन करण्यातच स्वतःची करमणूक करून घेऊ पाहत होतो. वस्तुतः त्यावेळी आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे होतं की सर्व वर्णांच्या, रंगांच्या आणि पंथांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांकडून अशा पातळीवरील स्थिरता, सुख आणि उपयुक्तता प्रकट केली जात आहे की जिचा आम्हीच ध्यास घ्यायला पाहिजे होता. त्याऐवजी या लोकांच्या मानवी दोषांकडेच आम्ही लक्ष पुरवलं आणि काही वेळा त्यांच्या उणीवांचा आध्यात्मिकतेवर बेफाट हल्ला करण्यासाठी उपयोग करून घेतला. आम्ही स्वतः असहिष्णू असताना आम्ही त्यांच्या असहिष्णुतेतच पुकारा करत राहिलो. अरण्याची वास्तवता आणि सौंदर्य ही आमच्या नजरेतून सुटली आणि ती का? तर त्या अरण्यातील काही वृक्षांच्या कुरूपतेकडेच आमचं लक्ष वेधलं गेलं होतं. म्हणून जीवनातील आध्यात्मिक बाजूला आम्ही योग्य न्याय असा कधी दिलाच नाही. आमच्या व्यक्तिगत कहाण्यांमध्ये प्रत्येक जण आपल्यापेक्षा श्रेष्ठतर असलेल्या शक्तीकडे ज्या दृष्टीने पाहतो वा तिच्याकडे कल्पना करतो त्यात बराच फरक असलेला आढळून येईल. आम्ही त्या विशिष्ट दृष्टीशी वा कल्पनेशी सहमत होतो किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. अनुभवाने आम्हाला जे शिकवलं आहे की या प्रश्नांबद्दल विशेष चिंता करण्याचं कारण नाही. हे प्रश्न प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने सोडवायचे असतात. एका मुद्द्यावर मात्र या स्त्री पुरुषांचे सर्वस्वी एकमत झालं आहे. प्रत्येकाने आपल्यापेक्षा श्रेष्ठतर असलेल्या शक्तीशी संपर्क साधला आहे आणि त्या शक्तीवर त्याचा नितांत विश्वास आहे. या शक्तीने प्रत्येकाच्या बाबतीत चमत्कार घडवून आणला आहे. मानवी दृष्ट्या अशक्य असे काहीही साध्य केले आहे. एका विख्यात अमेरिकन मुत्सद्याने म्हटल्याप्रमाणे आपण जे घडले आहे त्याकडे दृष्टिक्षेप टाकूया. येथे प्रापंचिक जीवन जगणाऱ्या हजारो स्त्री पुरुषांच्या निवेदनाचे सार आपल्यापुढे उघड होत आहे. हे प्रांजळपणे जाहीर करीत आहेत की स्वर्गीय श्रेष्ठतर अशा शक्तीवर विश्वास ठेवल्यापासून
त्या शक्तीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन ठेवल्यापासून आणि त्या शक्तीसाठी काही साध्या गोष्टी कराव्याला लागल्यापासून त्यांच्या जीवन व विचार पद्धतीत क्रांतिकारक बदल घडून आला आहे. अधःपात आणि त्यातून येणारी तीव्र निराशा समोर दिसत असताना आणि मानवी प्रयत्नांना संपूर्ण अपयश आले असताना त्यांना आढळून आलं की एक नवीन शक्ती, शांतता, सुख आणि मार्गदर्शनाची निश्चितता यांच्यामध्ये जागृत झाली आहे. काही थोड्या साध्या गरजा परिपूर्णपणे भागवल्यानंतर ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यांना आता कळून आलं की कोणत्या कारणासाठी आपण जीवनावर सारा भार टाकीत आहोत. मद्यपानाचा प्रश्न वगळून ते सांगू लागले आहेत की त्यांचं जीवन इतकं असमाधानकारक का होतं. आपल्यामध्ये बदल कसा झाला हेही ते सांगू लागले आहेत. शेकडो लोक जेव्हा सांगू लागतात की परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तेव्हा साहजिकच माणसाने श्रद्धा का ठेवावी याचं एक सबळ कारण उपलब्ध होतं. आपल्या या जगाने पूर्वीच्या हजारो वर्षांच्या मानाने गेल्या शतकात अधिक आधिभौतिक प्रगती केली आहे. बहुशः प्रत्येकालाच त्याचं कारण ठाऊक आहे. प्राचीन इतिहासाचे विद्यार्थी म्हणतात की त्या काळातील माणसांची बुद्धी आजच्या लोकांच्या बुद्धिमत्ते इतकीच होती, पण तरीसुद्धा प्राचीन काळी आधिभौतिक प्रगती खेद वाटण्या इतकी मंद गतीची होती. आधुनिक विज्ञानविषयक शोध, बोध आणि संशोधनाची प्रवृत्ती जवळजवळ नसल्यासारखी होती. आधिभौतिकतेच्या विश्वात माणसांची मनं अंधश्रद्धा, परंपरा आणि अनेक प्रकारच्या अपरिवर्तनीय कल्पना यांनी जखडून गेली होती. कोलंबसच्या काळातील काही लोकांना पृथ्वी गोल आहे ही कल्पना कल्पनातीत मूर्खपणाची वाटली. इतर काही गॅलिलिओच्या खगोलशास्त्रविषयक पाखंडीपणासाठी त्याला मृत्यूदंड द्यायला उद्युक्त झाले. आम्ही स्वतःला विचारू लागलो, प्राचीन काळाचे लोक ज्याप्रमाणे आधिभौतिक विश्वाबद्दल पूर्वग्रहदूषित आणि तर्कदृष्ट राहिले, त्याप्रमाणे आम्हीही चैतन्यविषयक विश्वाबद्दल तसेच राहिलो असे म्हणता येणार नाही काय? आजच्या शतकातील राईट बंधूंच्या किटी हॉकमधील यशस्वी उड्डाणाचा वृत्तांत प्रसिद्ध करावयाला अमेरिकन वृत्तपत्र भीत होती. त्यापूर्वी उड्डाणाचे सर्व प्रयोग फसले नव्हते काय? प्रोफेसर लॅगले यांचे उडणारे यंत्र पोटोमॅक नदीच्या तळात बुडले नव्हते काय? हेही खरं नाही काय? ही सर्वश्रेष्ठ गणितज्ञांनी हे सिद्ध केले होते की माणसाला कधीही उड्डाण करता येणार नाही. लोकांनी असेही म्हटले नव्हते काय की परमेश्वराने उड्डाणाचा हक्क पक्ष्यांसाठीच राखून ठेवला आहे. त्यानंतर फक्त 30 वर्षांनी अवकाशावरील मानवाचे प्रभुत्व ही जुनी कथा झाली आणि विमान वाहतूक ही बेफाम वेगाने सुरू झाली. परंतु बहुतेक क्षेत्रात आमच्या पिढीने विचारातील परिपूर्ण मुक्ततेचा अनुभव घेतला आहे. कोणत्याही एखाद्या बंदर कामगाराला तुम्ही रविवारची एखादी आवृत्ती दाखवा की ज्यामध्ये रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर स्वारी करण्याची कल्पना दिग्दर्शित करण्यात आलेली आहे. तो लगेच म्हणेल, माझी पैज आहे की ही स्वारी करतील आणि फार दूरच्या काळात नव्हे, जुन्या कल्पना सोडून नव्यांचा स्वीकार ज्या सहजपणे एखादी उत्पत्ती वा यंत्रसाधन फलदायी होत नाही असे आढळताच आपण नव्याची निवड करीत नाही काय? त्याच पद्धतीने आपण आपला दृष्टिकोन बदलण्याच्या बाबतीत आणि नव्या दृष्टिकोनातून मानवी प्रश्न हाताळण्याच्या बाबतीत तितकीच तत्परता का दाखवू नये? विचार करण्यासारख्या खात्रीने हा प्रश्न आहे. आपली परिस्थिती तरी कशी पहा. व्यक्तिगत संबंधांच्या बाबतीत आपल्यापुढे अनेक समस्या उभ्या आहेत.
भावनात्मकता, उद्रेक आपल्याला आटोक्यात ठेवता येत नाहीत. दुःख आणि वैफल्य यांचे आपण बळी झालो आहोत ही आमची भावना. आम्ही भीतीग्रस्त झालो आहोत, पराकाष्ठेचे दुःखी झालो आहोत आणि इतरांच्या उपयोगी पडण्याची तर आमच्यामध्ये पात्रताच उरलेली नाही. मग चंद्रयानाच्या स्वारीचा वृत्तचित्रे पाहण्यापेक्षा आम्हाला घेऊन टाकणाऱ्या या आपत्तीवर मूलभूत उपाययोजना शोधून काढणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं नाही काय? अर्थातच आहे, आणि हे आम्ही मान्य केलंच पाहिजे. जेव्हा इतर लोक विश्वचैतन्यावर श्रद्धा ठेवून आपले प्रश्न सोडवित असलेले आम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वरी शक्तीबद्दलचा अविश्वास आम्हाला सोडणं भागच पडलं. आमच्या कल्पना व्यवहारात उतरल्या नाहीत. परमेश्वरी वरदानाची कल्पना यशस्वी ठरली. राईट बंधूंनी अगदी बालसदृश्य अशी जी श्रद्धा ठेवली होती की उड्डाण करू शकणारे यान आपण बनवणारच, ही त्यांच्या यशामागील स्फूर्ती होती. त्याच्याशिवाय काहीही घडू शकले नसते. आम्ही अज्ञेयवादी आणि नास्तिक एका कल्पनेला चिकटून राहिलो होतो की स्वयंपूर्णतेतूनच आमचे प्रश्न सुटतील. इतरांनी जेव्हा आम्हाला दाखवलं की परमेश्वरी वरदान हे त्यांना फलदायी ठरलंय, तेव्हा राईट बंधू केव्हाही उड्डाण करू शकणार नाहीत असा आग्रह धरणाऱ्या लोकांप्रमाणेच आम्हाला वाटू लागले. तर्कशास्त्र एक महान सत्य आहे. आम्हाला ते आवडलं. अजूनही आम्हाला ते आवडतं. तर्क करण्याची शक्ती आम्हाला प्राप्त झाली. आमच्या प्रेरणांचा आधार घेऊन निदाने ठरवण्याचीही आम्हाला शक्ती झाली. तो काही नुसता योगायोग नव्हता. माणसाच्या दीप्तिमान गुणांचा तो भाग आहे. अज्ञेयवादी प्रवृत्तीच्या आम्हा लोकांना तर्कशुद्ध असा दृष्टिकोन आणि चिकित्सा पद्धती ज्यात नाही अशी भूमिका घेणं कधीही पसंत पडणार नाही. म्हणूनच आमची सध्याची श्रद्धा कशी तर्कशुद्ध आहे, श्रद्धा न ठेवण्यापेक्षा ती ठेवणे कसे अधिक शहाणपणाचे आणि तर्काला पटणारे आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही परिश्रम घेत आहोत. आम्हाला अधिकच प्रभावीपणे पटवून द्यायचे आहे ते हे की आम्हाला माहीत नाही असे म्हणून शंकाकुल मनस्थितीत आपले खांदे उडवण्याची आमची पूर्वीची विचारसरणी ही जशी भाबडी तशीच ती भावुकही होती. आम्ही जेव्हा मद्यासक्त झालो आणि स्वतःवर उडवून घेतलेल्या आपत्तीत आम्हाला आमचा प्रश्न सोडवणं लांबणीवर टाकणं किंवा टाळणं अशक्य झालं, तेव्हा आम्हाला निर्भयपणे निवड करावी लागली की परमेश्वर हे सर्वस्व आहे किंवा तो शून्य आहे. परमेश्वर आहे तरी किंवा नाहीच यातील आमची निवड काय होती? या बिंदूवर पोचल्यानंतर आमच्या पुढे श्रद्धेचा प्रश्न उभा राहिला. तो प्रश्न आम्हाला टाळता येणं शक्य नव्हतं. आमच्यापैकी काही जणांनी तर्काच्या पुलावरून श्रद्धेच्या किनाऱ्याच्या रोखाने बरीच वाटचाल केली होती. नव्या आशास्थानाची रूपरेषा आणि अपेक्षा यांचं दर्शन होताच थकलेल्या डोळ्यांमध्ये तेज चमकू लागलं. मैत्रीचे हात स्वागतासाठी पुढे आले होते. तर्काने आम्हाला येथवर आणले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ होतो. पण तरीसुद्धा किनाऱ्यावर आम्हाला खंबीरपणे पाऊल टाकता येईना. अखेरच्या टप्प्यात कदाचित आम्ही तर्कावरच फार मदार ठेवली असावी आणि आमचा आधार आम्हाला सोडावासा वाटला नाही. ते साहजिकच होतं. पण जरा आपण शांतपणे विचार करूया. अजाणतेपणी एक प्रकारच्या श्रद्धेनेच आम्हाला या बिंदूपर्यंत आणले नव्हते काय? आपल्या स्वतःच्या तर्क पद्धतीवर आम्ही विश्वास ठेवला नव्हता काय? विचार करण्याची आपल्यामध्ये पात्रता आहे याबद्दल आपल्याला आत्मविश्वास वाटत नव्हता काय? ही सुद्धा एक प्रकारची श्रद्धाच नव्हे काय? होय, आम्ही निष्ठावंत होतो. तर्कदेवतेशी आम्ही एकनिष्ठ राहिलो होतो. तेव्हा या ना त्या रीतीने आम्हाला जाणीव झाली की या साऱ्या काळात श्रद्धा
ही मुळाशी होतीच. आम्हाला हाही शोध लागला की आम्ही पुजारी होतो. आमची मनस्थिती तरी पहा. आम्ही या ना त्या रीतीने कोणाची पूजा केली नव्हती. लोक, भावना, वस्तुस्थिती, पैसा आणि आम्ही स्वतः ती सर्व आमची पूजास्थाने होती. आणि त्यानंतर अधिक चांगल्या उद्दिष्टाने आम्ही सूर्यास्त, सागर किंवा फुलं यांच्याकडे भक्तिभावाने पाहिले नव्हते काय? या सर्व भावना, प्रेम, पूजा या निर्भेळ तर्काशी कितीशा निगडीत आहेत. फारच थोड्या किंवा मुळीच नाहीत हेही आमच्या अखेरीस प्रत्ययास आले. आमची जीवने ज्यातून घडवली गेली आहेत त्या धाग्या दोऱ्यांचीच या सर्व गोष्टी घटक नव्हेत काय? अखेरीस ह्या भावनांनीच आमच्या जीवनाचं स्वरूप ठरवलं नाही काय? आमच्यामध्ये श्रद्धा, प्रेम किंवा पूजा याबद्दलची पात्रताच नाही असं म्हणणं अशक्य आहे. या ना त्या स्वरूपात आम्ही श्रद्धेवरच जगत होतो, दुसऱ्या कशावरच नव्हे. श्रद्धेशिवाय जीवनाची कल्पना करून पहा. निर्भेळ तर्काशिवाय काही राहिलंच नाही तर ते जीवन नव्हे. पण जीवनावर आमचा विश्वास आहे, अर्थात आहेच. सरळ रेषा हे 2 बिंदूंमधील कमीत कमी अंतर होय हे जसं तुम्ही सिद्ध करू शकता त्याच पद्धतीने आम्ही जीवन सिद्ध करू शकलो नाही हे खरं आहे. पण तरीही ते अस्तित्वात राहीलच. तरीही आपण म्हणू शकतो काय की ते सारे शून्यातून निर्माण झालेल्या अर्थहीन शून्यवत नियतीकडे घरंगळत जाणाऱ्या विद्युत कणांच्या संचयापलीकडे आहे काही नाही? आपल्याला तसं म्हणता येणं शक्य नाही. विद्युत कणही त्या मानाने अधिक बुद्धिमान भासले. निदान रसायनशास्त्राचे तरी तसं म्हणणं आहे. म्हणून आम्हाला दिसून आलं की तर्क हे सर्वस्व नव्हे. त्याचप्रमाणे आपण ज्या तर्काचा उपयोग करतो तोही सर्वोत्कृष्ट मनातून परिणत झालेला असूनही सर्वस्वी विसंबून राहण्यासारखा नाही. माणूस उड्डाण करू शकणार नाही हे सिद्ध करणाऱ्या लोकांचं काय? तथापि आम्ही दुसऱ्या प्रकारचे उड्डाण पाहत होतो. ह्या जगापासून अलिप्त असे आध्यात्मिक स्वातंत्र्य ज्यातून लोक आपल्या पुढील समस्यांच्या कक्षेपलीकडे गेलेत. ते म्हणाले, परमेश्वराने या गोष्टी शक्य केल्या आणि आम्ही नुसते स्मित केले. आम्ही आध्यात्मिक मुक्तता पाहिली होती, पण स्वतःला आम्ही सांगत होतो की हे खरे नव्हे. प्रत्यक्षपणे आम्ही स्वतःला मूर्ख बनवत होतो. कारण प्रत्येक स्त्री पुरुष आणि बालकाच्या मनोमनी परमेश्वराची मूलभूत कल्पना असते. संकटाने, ऐशारामाने, इतर गोष्टींच्या पूजेमुळे ही कल्पना झाकून जात असेल, पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती अस्तित्वात असतेच. कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठतर अशा शक्तीबद्दलची श्रद्धा आणि माणसाच्या जीवनात त्या शक्तीचा येणारा चमत्कार वजा प्रत्यय या गोष्टी माणसा इतक्याच प्राचीन आहेत. अखेरीस आम्ही पाहिलं की कोणत्या तरी स्वरूपाच्या परमेश्वरावरील श्रद्धा हा आमच्या स्वभावाचाच एक भाग आहे. मित्राबद्दल आपल्याला जी भावना असते तशाच प्रकारची ही भावना होय. काही वेळा आम्हाला निर्भयपणे त्याचा शोध घेणं भाग पडलं, पण तो आमच्या मनात होताच. आपण जितके सत्य आहोत तितकाच तोही आहे हे महान सत्य आमच्या अंतरंगातच आम्हाला आढळून आलं. अखेरीस तेथेच त्याच्या अस्तित्वाची जाण आम्हाला होऊ शकते. आमच्या बाबतीत तेच घडलं. थोडंसं स्पष्टीकरण आम्हाला केलंच पाहिजे. आमच्या सत्य मतप्रदर्शनामुळे तुम्हाला पूर्वग्रह दूर करण्याला मदत झाली. तुमच्या अंतरंगातच परमेश्वराचा कसोशीने शोध घेण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली, तर तुमच्याच इच्छेनुसार तुम्ही आम्हाला त्या राजमार्गावर भेटू शकता. हा दृष्टिकोन तुम्ही ठेवला तर तुम्हाला अपयश येणार नाही.
श्रद्धेबद्दलची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकात तुम्हाला एका माणसाचा अनुभव वाचायला मिळेल. आपण नास्तिक आहो असे तो मानत असे. त्याची कहाणी इतकी मनोरंजक आहे की ती इथे सांगणं इष्ट होईल. त्याचे हृदय परिवर्तन नाट्यपूर्ण, निर्णायक असे हृदयस्पर्शी आहे. आमचा मित्र ख्रिस्ती धर्मगुरूचा मुलगा होता. तो चर्चच्या शाळेत जात असे. तिथे धार्मिक शिक्षणाचा अतिरेक होत असे असं त्याला वाटल्यामुळे तो बंडखोर झाला. त्यानंतर अनेक वर्ष त्रास आणि नैराश्य यांनी त्याचा पाठलाग केला. व्यापारातील अपयश, वेडेपणा, प्राणघातक आजार, आत्महत्या वगैरे आपत्ती त्याच्या नजीकच्या कुटुंबियावर कोसळल्यामुळे त्याच्याकडे कडवटपणा आला होता आणि त्याला हताशही वाटू लागलं. युद्धोत्तर निराशावाद, गंभीर होत जाणारी मद्यासक्ती, संभाव्य मानसिक आणि शारीरिक अधःपात यांनी त्याला आत्मनाशाच्या बिंदूपर्यंत पोहोचवलं. एका रात्री हॉस्पिटलमध्ये वेदना सहन करत असताना एक मद्यासक्त व्यक्ती त्याच्या भेटीला आली. आध्यात्मिक अनुभवाची त्या मद्यपीला प्रचिती आलेली होती. ईश्वर जर खरोखरच असेल तर त्याने माझ्यासाठी काहीही केलेलं नाही असे तो कडवटपणे ओरडून म्हणाला. तेव्हा संतापाने त्याचा गळा भरून आला. पण कालांतराने एकाकी असा तो खोलीत बसलेला असताना त्याने स्वतःलाच प्रश्न केला, माझ्या माहितीचे सारेच धार्मिक लोक चुकीचे असणे शक्य आहे काय? त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना त्याला वाटू लागलं की आपणच नरकयातना भोगत होतो आणि त्याच वेळी वज्राघात व्हावा त्याप्रमाणे एक थोर विचार त्याच्या मनामध्ये आला. त्याचे भान नष्ट होऊन तो स्वतःशीच उद्गारला, परमेश्वर नाही असं म्हणणारा तू कोण? ही व्यक्ती आठवण करून सांगते की तो बिछाण्यातून धडपडत उठला व गुडघे टेकून बसला. थोड्याच क्षणात त्याच्या मनोमनी निष्ठावंत भावना चमकून गेली की परमेश्वराच्या सानिध्यात आपण उभे आहोत. ती भावना उचंबळून आली आणि त्याच्या रंध्रातून तिने शिरकाव केला. महापुराच्या वेळेच्या लाटेची निश्चितता आणि भव्यता त्या भावनेत भरून गेलेली होती. वर्षानुवर्ष त्याने उभारलेले कोट या क्षणी कोसळून पडले. अमर्याद शक्तीच्या आणि प्रेमाच्या सन्मुख तो उभा होता. पुलावरून त्याने किनाऱ्यावर पाऊल टाकले होते. आयुष्यात प्रथमच तो आपल्या निर्मात्याच्या भक्तिभावपूर्वक जोडीदार झाला होता. अशा प्रकारे आमच्या मित्राच्या जीवनाचा पायाभरणीचा दगड योग्य ठिकाणी बसवला गेला होता. जीवनातील नंतरच्या कोणत्याही उलथापालथीने तो दगड हादरला नाही. मद्यासक्तीचा त्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात आला होता. त्याच रात्री कित्येक वर्षांपूर्वीची ती समस्या मिटून गेली. मोहाचे काही क्षण सोडले तर मद्यपानाचा विचार त्याच्या मनाला शिवला नाही आणि अशा या मोहाच्या क्षणीच तीव्र तिरस्काराची भावना त्याच्या अंतर्मनात उसळून आली. त्याने मनात आणले तरी तो आता मद्यपान करू शकणार नाही हे उघड आहे. परमेश्वराने त्याच्यामध्ये विवेक बुद्धी पुन्हा जागृत केली. दुःखमुक्तीचाच चमत्कार नव्हे तर काय, पण या औषधातील द्रव्ये साधीसुधी आहेत. परिस्थितीने त्याचं मन श्रद्धेकडे वळवलं. त्याने स्वेच्छेने श्रद्धेच्या मार्गाचा स्वीकार केला. त्याने विनम्रपणे आपल्या निर्मात्यापुढे मान वाकवली आणि त्याला खरीखुरी परमेश्वराची जाण आली. परमेश्वराने त्याचप्रमाणे आम्हाला खऱ्याखुऱ्या मार्गाची जाणीव करून दिली आहे. या माणसाला आलेली अंतप्रेरणा झटक्यासरशी आली. आमच्यापैकी काही या प्रेरणेकडे हळूहळू वळले, पण ज्यांनी त्याचा प्रामाणिकपणे ध्यास घेतला त्यांना परमेश्वराने साथ दिलीच. आम्ही जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात गेलो तेव्हा त्याने स्वतः आमच्यावर अनुग्रह केला. या प्रकरणाचे वाचन संपले.